आणि आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पियुजी बाबरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. 5 षटकांची मॅच. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सकाळच्या सत्रामध्ये रॉयल रायगड वर्सेस वीर साई नक्ष 11 या दोन टीममध्ये 5 षटकांची मॅच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला भावेश कुंभार आणि त्याच्या साथीनं गणेश. बॉलिंग ट्रॅक वरती भास्कर तरेला आपण पाहणार आहोत. चांगलं बाटल रंगेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. पहिला पाम प्ले आपण पाहतो. भास्करच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली. स्ट्राइक एंडला भावेश, नॉन स्ट्राइक एंडला गणेश. विकेट साठी प्रकाश भगत यांच्या वतीनं 500 रुपीज 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं आणि या दोन्ही संघाच्या पुरस्कर्त्यांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पहिले षटक अगदी आपण पाहतो आणि या पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू भास्कर तरेचा पाहायला मिळाला. अत्यंत सुंदररित्या हे षटक हाताळलं जाईल. राईट अमोर द विकेटने पुन्हा एकदा भास्कर तयार. स्ट्राइक एंडला भावेश. ओव्हर दी स्टंप ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सज्जत. डायरेक्ट हिट. नॉन स्ट्राइक एंडला कदाचित आपण पाहतो इस्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. अत्यंत सुंदर फिल्डिंग करण्यात आली आणि लगेचच थ्रोफेकी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल आली. पहिला डॉट त्यानंतर सिंगल. स्वतःसोबत संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज भावेश संघाचा सर सेनापती आहे. याच्याच नावानं हा संघ ओळखला जाईल रॉयल रायगड 11. चांगला बाटाला बेस्ट वर्सेस बेस्ट अशी बाश तुम्हाला आज पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला गणेश न्यू बॅटर. या सरमान फुल लेन पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला. अगदी आपण पाहतोय सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट बॉल. चांगलं षटक आहे. पहिली जबाबदारी षटकाची आपण पाहतो भास्कर तरे त्याच्या खांद्यावरती स्वतः संघाचे सगळे नायक आहेत. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर द विकेटने सज्जत. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पहिला SPL बिग लॉंग वे षटकार. मध्ये आपण पाहतोय लीग फॉर्मॅटची स्पर्धा असल्यानंतर पहिल्या षटकाराची नोंद होते. पहिल्या विकेटची नोंद होत असते. पहिल्या चौकाराची नोंद होत असते. पहिल्या अतिरिक्त चेंडूची सुद्धा नोंद लीग मध्ये होत असते. कारण त्याचा उल्लेख सातत्याने संपूर्ण दिवसभर आपल्याला या ठिकाणी करावा लागत असतो. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा आपण पाहतो उत्साह प्रचंड पाहायला मिळाला परंतु आत्मविश्वास कमी. पंच अगदी आपण पाहतो सहमत नाही आहेत आणि स्पष्ट नकार देत असताना डॉट बॉल फक्त पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी भास्कर तरी आपण पाहतोय. पहिला डॉट त्यानंतर सिंगल आली आहे. त्यानंतर एक डॉट बॉल षटकार सुद्धा पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होत असताना एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करतात सध्या भास्कर तरे. शेवट अंतिम बॉल स्टील 1 to go. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली धावत संख्या बनवावी लागेल या मॅच मध्ये. हा प्रयत्न करायचे रॉयल रायगड टीमला. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतक डीप मधून आपण पाहतो या चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न असताना 8 धावा दा फलकावरती आहेत. रॉयल रायगड टीमचं आपण पाहतोय अत्यंत सुंदर सुरुवात करण्यात आली. गोलंदाजाचं तितकंच कौतुक आणि फलंदाजाने देखील एक षटकार लगावलाय तो म्हणजे बॅटर गणेशच्या बॅटमधून. चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आज 8 मॅचेसचा शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि संपूर्ण दिवसभरात आज क्रिकेटची मेजबानी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळ शेलूकरांना या ठिकाणी अनुभवायला मिळेल.
निहालला तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये. कालचा रात्रीचा खेळ तुम्ही पाहिला असेल दामत नगरीमध्ये. चांगली छाप निहाल या गोलंदाजाने सोडली आणि आज लगेचच आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या लीगसाठी या ठिकाणी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये P2 मध्ये त्याला 5 रन करण्यात आले. समोरच्या एंड कडून एक षटक तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक गोलंदाजाला विकेट अटकसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक संघाचे पुरस्कर्ते प्रकाशजी भगत यांच्या वतीने देण्यात येईल. वीरसाई नक्ष 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं. तो संघ सध्या फिल्डिंग करतोय. पहिला बॉल प्रचंड वेगवान चेंडू. काय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा लागली आहे परंतु चेंडू घरंगळत समोर आला फॉलो थ्रू मध्ये. तोपर्यंत धाव मिळणार नाही आहे कोणत्या प्रकारची. आणि आता डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे सध्या तरी आपण पाहिलं तर वीर साई नक्ष 11 संघाच्या प्रत्येक गोलंदाजाच्या डॉट पर्सेंटेज तुम्हाला चांगले पाहायला मिळत आहेत. रॉयल रायगड ज्ञानेश्वरजी मसने यांनी पुरस्कृत केलेला संघ. स्ट्राईक एंडला गणेश ज्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आपण पाहिलेला आहे. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक डीप वरून धावत पळत पोहोचले तोपर्यंत 2 धावांचा अवधी. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावा मिळतील असं वाटलं होतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कदाचित हा चेंडू आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव थोडासा जलद गतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल परंतु क्षेत्ररक्षणाने कमालच केली आहे. सकाळचं सत्र आहे. थोडीशी आउटफील्ड आपल्याला स्लो पाहायला मिळेल कारण अगदी आपण पाहतो डी फॅक्टर ऑन असल्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर थोडीशी मॅच आपण उशिरा चालू केली. आयोजकांच्या वतीनं ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या फक्त 10 ते 15 मिनिटं हा सामना आपण उशिरा खेळवतोय. हो पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. चांगली गोलंदाजी डायरेक्ट हिट करण्यात आलंय. एक्झॅक्टली अगदी आपण पाहतो ऑफिशियल पंचांकडे पाहिलं जरूर परंतु व्यवस्थित सुरक्षित पोहोचलेत. स्ट्राईक एंडला भावेश कुंभार. एकच धाव मिळेल. चिकी सिंगल घेण्यात आली आहे. भर दिवसा एका धावीची चोरी सध्या मैदानावरती करते रॉयल रायगड टीम. खेळाचं पहिलं सत्र. पहिल्या सत्रामध्ये कोणत्या प्रकारची अगदी आपण पाहतो कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. कोणत्या प्रकारची अंडर प्रेशर मध्ये टीम क्रिकेट खेळत नाहीये तर मात्र तुम्हाला फ्री माइंडेड स्ट्रोक मैदानावरती खेळावे लागतील कारण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतो ज्या धावांची इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच अनुषंगाने सध्या सुरुवात करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडला भावेश. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचलेत. प्रोटेक्शन देण्यात आलंय डीप मध्ये तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबल ला तितकंच प्राधान्य द्यावं लागेल जितकं तुम्ही क्रिकेटमध्ये चौकार षटकाराला देता कारण सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटची लाईफ लाईन असते आणि अगदी आपण पाहतो धावा बनवण्याचा एक प्रयत्न सध्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अद्यापर्यंत 12 धावा 12 रन्स. पुन्हा एकदा यावेळेस सॉन साईडला आपण पाहतो चेंडू डीप मध्ये चालला लॉंग कार्पेट. क्षेत्ररक्षक सचत. एकच धाव मिळेल. एकच धाव. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. निहालचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतो फलंदाजांना हात खुले करून दिले जात नाही आहेत आणि हात खुले करण्याची संधी सध्या तरी प्राप्त नाही आहे. या दरम्यान अबीर शाह इलेक्ट्रिकलचे सर्वेसर्वा आणि या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा अविनाश तरे यांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल. अंपायर सिग्नल भीमर आणि आता संधी होते भावेश कुंभारकडे परंतु या दरम्यान एक एक्स्ट्रा मिळेल. भीमर बॉल आणि आता यावरती नामी संधी आहे. अगदी आपण पाहतोय जणू काही शेवटचा चेंडू टाकण्यात कुठेतरी चूक करतोय गोलंदाज निहाल आणि थोडासा चेंडू स्किड झाला असावा. भीमर बॉलला एक्स्ट्रा मिळेल. धावांची नितांत गरज आहे. चौकार षटकाराला तर हा शेवटचा चेंडू या ठिकाणी थोडासा महाग पडेल. गोलंदाजी करत असताना वीरसाई नक्ष 11 या संघाला.
ओव्हर द विकेट. ओ या सरमॅन लाईनचा नो रिटर्न क्रीजच्या भरपूर चेंडू अगदी बाहेर पडलेला आणि पंच दर्शवतात नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. वीर सायनक्स 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि पहिली विकेट जर कोणत्याही गोलंदाजाने मिळवली तर 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. निलेश कुमार यांच्या वतीने आणि घडलं काय मैदानामध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रा मिळतील. मी मगाशीच सांगितलंय जर कदाचित फ्री हिटच्या बॉलवरती धावा एक्स्ट्रा आल्या तर तो चेंडू किती महागात पडेल आणि हो तसं घडलंय सुद्धा. अगदी एकंदरीत 5 धावा मिळतील या चेंडूवरती. एक सिंगल धाव घेण्यात आली जलद गतीने, त्यानंतर ओव्हर थ्रोच्या रूपाने या 4 धावा मिळाल्या. म्हणजे आपण पाहतोय एकंदरीत या शेवटच्या चेंडूसाठी 7 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. टीमची टोटल आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहतो क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नसते आपण नेहमी म्हणत असतो. आणि सध्या ओमसाई मित्रमंडळ शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये ही चूक पाहायला मिळाली आहे. शेलू प्रीमियर लीग 2025 हे 9वं पर्व आहे. 8 पर्व आपण ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि या 9व्या पर्वामध्ये आपण पाहतो एक अत्यंत सुंदर आयोजक ओमसाई मित्रमंडळ शेलू यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट सरपंच सन्माननीय शिवाजी शेठ खारीक यांच्या माध्यमातून आणि यांच्या अथक प्रयत्नातून सातत्याने आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं. अगदी आपण पाहतोय सुरुवातीला कालच्या दिवसामध्ये त्यांची मोलाची उपस्थिती आम्हाला लाभली आहे आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी पार पडलेला आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज भास्कर तरे कमबॅक करावा लागणार आहे. दिहालने मात्र शेवटच्या अंतिम बॉलसाठी 7 धावा खर्च केल्या. 20 धावसंख्येमध्ये पोहोचलाय तो म्हणजे रॉयल रायगड. 10.00च्या सरासरीने ही धावसंख्या सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये धावसंख्या 10च्या सरासरीने मेंटेन करत असताना रॉयल रायगड संघ चला जास्त वेळ वीर साई नक्ष 11 संघाने घ्यायचं नाहीये. ओ या सरमॅन बॅटची कडा मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नाहीये. या क्रिया तुम्हाला लीग फॉर्मॅट मध्ये कित्येक वेळा पाहायला मिळतील कारण नवीन खेळाडूंचा भरणा देखील आपल्याला प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळेल. काही यंगस्टर खेळाडूंना संधी मिळते आणि त्यातलं त्यात हे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळणार आहे. या सरमॅन आमचे सन्माननीय कचरू भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या वतीनं मालिका वीरासाठी आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. या साहेब आपण ओमसाई मित्रमंडळ शेलू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु पाठमोऱ्या स्थितीमध्ये. शेवटच्या क्षणाला क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पायामध्ये चेंडू अडवण्यात आला. पॉज केलं, थांबवलं आणि किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा प्रगतीपथावरती आहे. यश तरे याचं देखील आगमन झालेलं आहे. 17 वर्षाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. वंसारपाडा या गावाची स्पर्धा आपण विसरू शकणार नाही आहे. जे टायटल JK शेलू या संघाने जिंकलं होतं. या दरम्यान सन्माननीय रवींद्र मसने आणि गणेश तुकाराम मसने साहेबांना विनंती आहे की आपण सुद्धा या. आपले मनपूर्वक स्वागत. 3ऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं सत्र पहिली इनिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. भास्कर तरे या एंडने अप्रतिम षटक भास्करने पहिला हाताळलं होतं आणि आता सध्या स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन या षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक करतायत. ओव्हर दी स्टंप स्विच हिट. फटका चांगला आहे. भावेश कुंभारने अखेर दुधारी अस्त्र बाहेर काढलंय
आणि यावेळेस आपण पाहतोय भास्कर तरेवरती केला पलटवार, मिळतील धावा 6. हा आलेला दर्जेदार षटकार. षटकाराची नितांत गरज होती. भास्कर तरे जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी आलेला आहे त्याच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एक षटकार जरूर गणेशच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये आला. पॉवर प्लेचं षटक होतं, तिथे पॉवर पॅक बॅटिंग करायची होती रॉयल रायगडला, परंतु भास्करने चांगलं कमबॅक केलं. परंतु आता भावेश कुंभार स्विच हिट आणि स्वीट हिट ओव्हर दी स्टंप. फुल टॉस बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती. व्यवस्थित संपर्क नाहीये. स्वतःवरती नाराज असतील भावेश कुंभार, स्वतःवरती गोलंदाज भास्कर तरे सुद्धा नाराज असतील, कारण हा झेल या ठिकाणी फार महत्वाचा होता. ब्रेक थ्रू मिळवण्याची सध्या गरज. अगदी मी तर म्हणेन या मॅच मध्ये वीरसाई नक्ष 11 संघ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर चांगली दमखम दाखवत आहेत, चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न सध्या रॉयल रायगड या संघाच्या वतीने होत आहे. टीमची टोटल एकंदरीत 30 धावा, 3-0, स्टील 2 to go. ओव्हर दी स्टंप. ओ धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवट देखील गुड केलं भास्कर तरी या षटकामध्ये आपण पाहतो. 3 षटकांचा स्पेल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 षटकांमध्ये टीमची टोटल 30 धावा, एकंदरीत 10ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा 8 पाहायला मिळाल्या, त्यानंतर 12 आल्या. गोलंदाज निहालच्या षटकामध्ये एकंदरीत तिथे 10ची सरासरी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 ही धावसंख्या धाव फलकावरती आहे. चला वीरसाई नक्ष 11, जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आणि 3 षटकामध्ये 30 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकामध्ये 30 धावा धाव फलकावरती आहेत. 5 षटकं संपल्यानंतर मिड इनिंग मध्ये आपण पाहतो टॉस सुद्धा नेक्स्ट मॅचचा करणार आहोत. आबिर शाह इलेक्ट्रिकल 10 पेंट 11 आणि रणवीर लुक्का 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे, लक्षात असू द्या. कारण आता प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला वेळेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असणाऱ्या आयोजकांच्या वतीने सूचना आल्या. 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये हाताळली गेली नाही तर तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये येईल, याची काळजी प्रत्येक संघाने घ्यायची आहे. चला रवींद्र मस्ते साहेबांना विनंती राहील की आपण या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. टीमचे मॅनेजर आहेत सन्माननीय रवींद्रजी मस्ते, टीम मॅनेजर आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज विशाल समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर स्पर्धा. सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक पुरस्कर्त्याचं सुद्धा मनापासून आणि विशेष आभार व्यक्त करायला हवं या स्पर्धेच्या वतीनं. कारण सध्या पुरस्कर्त्यांनी जे संघ आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट करून दिलेले आहेत ते संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. प्रत्येक संघ मालकासाठी नाविन्यपूर्ण खेळ प्रत्येक खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळेल 3 फॉर्मॅटमध्ये आणि तसा खेळ सध्या हे 2 संघ करतायत. गोलंदाज विशाल, राऊंड विकेट. पहिला बॉल सफल झालेत, जागा बनवली आहे. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गणेशच्या बॅटमधून आला पहिला
नाहीतर हा दुसरा धमाकेदार षटकार. तुम्ही जर धावांची इन्व्हेस्टमेंट चांगली कराल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तर तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी या धावा रोखण्यासाठी आणि या धावांचं संरक्षण करण्यासाठी अतिशय सोपं जाईल. यावेळेस ऑन साईडला पण पाहतोय पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट गणेश चबाड मधून आलेला आणखीन एक दर्जेदार SPL 2025 चौकार. मॅचेस जेव्हा जेव्हा असतात प्रत्येक गावामधून तेव्हा तेव्हा चांगले चांगले खेळाडू घडत असतात. हेच या स्पर्धेचं उद्दिष्ट असतं. आणि आज शेलू गावामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 10 संघ या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्या 10 संघांमधून आपण पाहतो किमान जर विचार केला 11 खेळाडू जरी असतील तरी 100 पेक्षा जास्त खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा काऊ कॉर्नर फेस मधून आपण पाहतो एक चांगला स्ट्रोक दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार बलतील धावा 4. या SPL 1चा आपण जर पाहिला तर पहिल्या पर्वाची जेव्हा स्पर्धा होती त्या पर्वाचा बालिकावीराचा पुरस्कार प्राप्त झालेला खेळाडू सध्या मैदानावरती खेळतो गणेश तरे. हो चांगला स्ट्रोक जबरदस्त आपण पाहतोय और पिच बॉलला मात्र थारा नाही आहे आणि त्याला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या तरी चौकार षटकाराची भाषा बोलतोय. हो ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये चालला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल थांबवण्यात आलेला आहे. भावेशला माहिती आहे सध्या रॉयल रायगड ज्ञानेश्वर मसने देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. संघाचे पुरस्कर्ते संघाची धावत संख्या 51 धावा झालेल्या आहेत. 50 अप धावत संख्या आपण पाहतोय. गेअर चेंज केला मी तर म्हणेन फलंदाज गणेश तरेने. चौकार षटकार ही भाषा सध्या मैदानावरती बोलत असताना आपण पाहिलं तर संघाची धावत संख्या भन्नाट वेगाने पुढे चालली आहे. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज विशाल ओव्हर द विकेट शफल सालेत पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज बाद आणि ते धक्का क्रमांक पहिला लागेल रॉयल रायगड संघाला. फलंदाज भावेश कुंभार बॅक टू द पॅव्हिलियन फलंदाज बाद. पाहायला मिळाला भावेश कुंभार बाद झाला. षटक क्रमांक 4 मध्ये विशालने मात्र चांगली कामगिरी केली म्हणायला काही हरकत नाही आहे. सुरुवातीला जरी धावा खर्च केल्या तरी या धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न आणि आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलेला आहे. यासाठी त्याचा विशेष कौतुक केलं जाईल. धावत संख्या धावफलकामध्ये 51 आहे. रॉयल रायगड संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खेळतोय.
शेवटचा अंतिम षटक आणि आता गोलंदाज मुन्ना पठाण. जेपी पॅनलचे हे सर्व पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पॅनल मध्ये सुद्धा मुन्ना पठाण नावाचे एक ऑफिशियल पंच आहेत आणि आता सध्या गोलंदाजीमध्ये मुन्ना पठाण आहेत. शापूरचे पंच आहेत मुन्ना पठाण आणि सध्या शेलू टीमचा खेळाडू आहे मुन्ना पठाण. शेवटचा अंतिम षटक ओव्हर दी स्टंप. आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये चालला बट विकेटला एक कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबल आणि त्या सन्मान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर मैदानावरती न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 ला साहिल शेकटे सध्या मैदानामध्ये दाखल झाला. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. 52 धावा फलकावती आहे. आविर शाह इलेक्ट्रिकल्स 10 पेंट 11 आणि रणवीर लुक्का 11. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन राहायचे कारण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेच करणार आहोत. पहिल्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, पहिल्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेब यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. मी सुरुवातीला सांगितलं की लीग स्टेज मॅचेस जेव्हा असतात तेव्हा पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली विकेट, पहिला वाईड बॉल, पहिला नो बॉल या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी अप टू डेट माहिती आमचे ऑफिशियल स्कोरर ठेवत असतात. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. झेल बादच्या रूपानं धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटर साहिल शेकटे बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतो बॉटम एंडचा योग्य तो वापर करत असताना बॉल सीमा पार. बळतील धावा 6. आणखीन एक SPL धमाकेदार षटकार. करण मसने मैदानामध्ये आला. त्याच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळालेला आहे. हो पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न. मुन्ना पठाण डायरेक्ट हिट करतायत. घडलं काय एक्झॅक्टली पाहावं लागेल. वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव देखील मिळेल आणि इथे आपण पाहणार आहोत DRS रनआउटसाठी आपण चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. TV एम्पायरकडे आपण जाऊ. KTC लाईव्ह इव्हेंट ची संपूर्ण ऑफिशियल टीम सज्ज आहे. जर वाईट बॉल आहे, एक धाव कंप्लीट असेल तर मात्र 2 धावा मिळतील आणि आउट असेल तर वाईटची फक्त एकच धाव मिळणार आहे. SDOUT फलंदाज बाद. एकच धाव मिळणार आहे आणि परतावा लागणार आहे ते माघारी करण मस्तेला. फलंदाज बाद. चला आविर शाह इलेक्ट्रिकल्स 10 पेंट 11 कॅप्टन आपण लवकर या कारण रणवीर लुक्का 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस आपण करणार आहोत. प्लीज फास्ट. ओ चांगली गोलंदाजी मुन्ना पठाण आपण पाहतो. शेवटचा अंतिम षटक शेवटचा चेंडू होता आणि तो देखील राहिला गोलंदाज